त्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला कर्जमाफी करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ आणि मालाला हमी भाव देऊ, अशा अनेक त्यांनी हे सांगितलं होतं. आता अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, याच्यामध्ये शेवटी सांगितलं की शेतकऱ्याचं कर्ज माफ करता येत नाही, कारण आर्थिक तिजोरीवर बोजा पडेल. हे पूर्वी हेच सत्तेत होते, याला माहित होतं ना आपल्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, घोषणा कशाला करायची. म्हणजे घोषणा देऊन फसवणूक केली शेतकऱ्याची आणि आम जनतेची सुद्धा, महिलाची पुरुषाची सगळ्याची वृद्ध. आता पुन्हा असं केलं की शेतकऱ्याची गळचेपी केली. ऐन वेळेवर 31 मार्चला 28 तारखेला अजितदादांनी सांगितलं की शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही आणि 31 तारखेच्या आत पैसे पूर्ण कर्ज भरा. तर कुठून भरायचे? एकदम एवढा पैसा कुठे आहे शेतकऱ्याकडे? शेतकरी तर आशेवर बसले होते ना की आपलं कर्ज माफ होणार आहे. आणि बसले म्हणजे तसं नाही की आर्थिक स्थिती नाही, तशी कर्ज भरण्याची परिस्थिती नाही. पाणी आता अवकाळी, काही अनावृष्टी, अतिवृष्टी अशातले प्रकार झाले ना, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. नक्कीच शेतकऱ्याच्या ज्या समस्या असतात त्या आपण पाहिलं तर अतिवृष्टी झाल्यानंतरही शेतकऱ्याचं नुकसान होतंय. कुठं पाणी जर नसेल त्यामुळे ज्या बागा आहेत त्या बागा चौकडून जर पाहिलं तर शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असतो. माझ्यासोबत काही प्रगतशील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. काय सांगाल, या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी घोषणा केलेली आहे की आता कर्जमाफी होणार नाही आणि शेतकऱ्यांना तातडीने पैसे भरायचे सांगितले. काय वाटतं, हे पैसे भरल्या जातील की काय समस्या आणि काय अडचणी तुमची? आता हे बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आश्वासन दिलं आणि ती सगळ्याच शेतकऱ्यांना खरंही वाटलं होतं की आपली कर्जमाफी होणार. मग ठीक आहे, ती 2 लाखापर्यंत होईल, 2.5 लाखापर्यंत होईल. आणि त्या भरोश्यावर लोकांनी मतदानही दिलं भरघोस. लाडक्या बहिणीला 2100 रुपये पगार देणार होते, त्यांनी काही तो पगार, त्या पगार 2100 रुपये करतील या भरोश्यावर त्यांना भरभरून मतही दिली. आणि फार मोठ्या लीडना इतकं बहुमत आलं त्यांना, 230च्या पुढे, की राक्षसी बहुमत म्हणतात जुन्या काळामध्ये. परंतु त्या बहुमताच्या जोरावर त्यांना आता त्या घोषणेचा विसर पडलाय. आता दादांचं स्टेटमेंट ऐकलं फायनान्स मिनिस्टर मी आता, तर त्याच्यात ते म्हणले पैशाचं सोंग करता येत नाही, तिजोरीत पैशाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे नीट 31 मार्च पर्यंत पैसा भर. आता तुम्ही सांगा, कर्जमाफीच्या आशेवर ज्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला 10,000 कापूस होता, तो आज 6-7 हजार रुपये भावाने गेला. ज्या सोयाबीनला 8,000 गेली सोयाबीन, आज 5 नाही विकावं लागली. तूर 12,000 गेलेली, आज 4,000 विकायला. तो शेतकरी कर्ज कसा भरेल? कारण कर्जमाफीची यांना घोषणा केलेली. ठीक आहे, लाडक्या बहिणीचे पैसे नाही वाढले तर अजून 1 वर्षानं वाढले तर ते चालतील, परंतु एकही शेतकरी पैसे भरणार नाही हे सरकारनं ध्यानात ठेवावं. हे मग फडणवीस साहेब असेल, दादा असेल किंवा त्या सरकारने या गोष्टी ध्यानात घ्याव्या. आता या अर्थसंकल्पामध्ये आपली कोंडी होऊ नये, आपण दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची कुठं जास्त बोबाटा होऊ नये अधिवेशनामध्ये. त्यानंतर पुन्हा लाडके बहिणीला 2100चं आश्वासन कुठे येऊ नये म्हणून तो कधी वाघ्या कुत्रा आणला, तो कधी औरंगाबाद जिवंत करून कबरीच्या बाहेर काढणं, किंवा ते कोरटकर, ते वाघ्या कुत्रा, ते पायाला बांधलेले 56 लोक, ते कोणाल कामरा, असे विषय बाजूला घेऊन त्याच्यात पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन की ज्याच्यामध्ये कर्जमाफी सारखे मुद्दे मांडता येत होते, लाडके बहिणी सारखे मांडता येत होते, हे सगळे प्रश्न वाहून नेले यांनी. त्याच्यामध्ये पूर्ण बजेट अर्थसंकल्पातलं म्हणजे वाया गेलं. आणि कुठेही शेतकऱ्याच्या प्रश्नावर याच्यावर चर्चा सरकार झाली बुजून होतील नाही. म्हणजे अशा प्रकारचं लाबाडपणा आहे सरकारने केले. परंतु 5ही वर्ष जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकही शेतकऱ्याची मानसिकता नाही कर्ज भरावी. कारण सरकारनं दिलेला शब्द आहे, त्यामुळे सरकारने पाळावा. शेतकरी काही कर्ज भरू शकत नाही. दादा जरी सांगितलं नाही भरू शकत, तुम्ही सांगितलं माफी देणार आहे. नमस्कार. हे बघा, शेतकरी आपल्या देशामध्ये 70% देश हा शेतकऱ्यांचा आहे आणि आपल्या देशातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. एक तर अतिवृष्टी होती आणि तोंडाशी आल्याला घास जातो, एक तर पाऊसच पडत नाही आणि मालाची वाढ होत नाही. आता याच वर्षी आपण पाहिलं की जर शेवटचे 2-3 थोडेफार पाऊस जर पाहिले सोडले, यावर्षी बरसात झालेली नाही. आणि म्हणून शासनाला माझीच नाही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे, एक आवाहन आहे
ही घोषणा करावी. कारण आज शेतकरी हालाखीचे जीवन जगतो. शेतकऱ्यांना आपले जे लेकरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातात तर त्यांना साधं लेखन साहित्य पाठ्यपुस्तक जे म्हणतो आपण किंवा शेतकऱ्यांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत शिक्षा गरजा सुद्धा शेतकरी व्यवस्थित भागू शकत नाही. आणि म्हणून शासनाला विनंती आव्हान आहे की त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्याची कर्ज माफी करावी. आणि मला तरी वाटतं तुमच्यासारखे रिपोर्टर चॅनलवाले या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये येऊन स्वतः अशा शेतकऱ्यांच्या जर तुम्ही भावना जाणून घेत असतील आणि हाच आवाज जर शासनापर्यंत गेला तर नक्कीच मलाही विश्वास आहे की शासन सरकार हा शेतकऱ्यांचा आवाज ऐकून शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल. तिजोरीवर म्हणजे ताण येतो. आणि ज्यावेळेस मी बरेचशा दिवसापासून पाहतोय कर्मचाऱ्याला प्रत्येक 5 वर्षात वेतन वाढल्या जात, त्याच्या पगारा वाढल्या जात, शेतकऱ्याच्या मालाचे भाव का वाढत नाही? आणि असं की मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला म्हणजे द्विगुणित भाव देऊ, म्हणजे डबल भाव देऊ. डबल तर गेला कुठं? जे 15 वर्षापासून जे भाव आहे तेच भाव आज बी आहे. मक्का 2015 विकती. भावच कुठंच हेच नाही. हे याला फक्त दिशाभूल करतायत. कोणतं काहीतरी काढायचं, औरंगजेबाची कबर काढायची. कबर काढी म्हणजे कबर काढून तुम्ही करणार काय? त्याने देश सुखी होणार आहे का? म्हणजे समाजामध्ये याच्यामुळे तेढ निर्माण होती. आणि अशा तेढ निर्माण करून थोडी जमणार आहे ती. असं सरकारनं याच्यावर शेतकरी ज्यावेळेस जगला, शेतकरी जगेल तर देश जगेल. शेतकरी मेला तर देश उरणार नाही. कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांमुळेच हा देश जिवंत राहिला. असं सरकारनं याच्यावर काहीतरी शेतीवर काही करायला पाहिजे काहीतरी. तरच हे देश शेती प्रधान म्हणताना भाषणामध्ये सांगतात आपला देश शेती प्रधान आहे. प्रधान आहे पण कुठे आहे? शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. काय येते? देश तर प्रधान आहे, का येते आत्महत्येची वेळ? असं थोडं सरकारनं विचार करायला पाहिजे. थापा मारून सरकार आणणं हे काही म्हणजे अवघड गोष्ट नाही. कालांतरानं सर्व देशाची धुळधाण होईल. वाचलंय तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये एवढा मोठा आत्महत्येचा आकडा वाढलाय की आपण कधीही झालेला नाही याला. कारण फक्त शेतीमालाला भाव नाहीये, म्हणजे भाव कमी होत चालले आणि जे लागणारा खर्च आहे शेतीला तो वाढत चाललेला आहे. आणि त्याचमुळे आणि शेतकरी सरकार कुणाचा हमी भावाबद्दल आश्वासनं दिले जातात, निवडणुकी अगोदर घोषणा दिल्या जातात आणि शाश्वत भाव नसले. आज कापूस बघा तुम्ही 10,000 रुपये क्विंटल विकायची सवय लागलेली होती 5-7 वर्षापूर्वी आम्हाला. आज कापूस 7,000च्या पुढे हलतच नाही. 6,000 7,000. तसं सोयाबीनचं काय झालंय बघा तुम्ही. आम्ही याला 8,000 रुपये विकायची सवय लागली होती 5-7 वर्षाखाली. आज सोयाबीन 5,000च्या वर फिरलीच नाही. त्याच्यानंतर तूर मध्यंतरी 12,000 पर्यंत गेली होती. यानं आम्ही औषधं तूर लावली. त्यांना FPO मध्ये जे तूर विकायला गेलो नंबर पण लवकर लागत नाही तूर विक्रीसाठी. 5,000च्या वर भाव मिळत नाही. आणि त्याच्यात येणारा खर्च हे तर विचार केला तर नफा हा शेतीमध्ये राहिलाच नाही. हा कृषी प्रधान देश आहे. 70% लोक आपली शेती करतात आणि आपली शेती निसर्गावर अवलंबून आहे. आता शेतकऱ्याचं निव्वळ उत्पन्न आपण कशाला म्हणतो? उत्पादन काढण्यासाठी लागणारा खर्च मायनस करून जे राहील त्याला आपण निव्वळ उत्पन्न म्हणतो. पण आज जर निव्वळ उत्पन्न शेतकऱ्याचं आपण काढलं तर एक तर लेवल येते किंवा मायनस येतं, नफा तर नाहीच. याचा अर्थ असा आहे की मला चांगलं कळतंय 10-15 वर्षापूर्वी कापसाला भाव जे होता तोच आहे. परंतु कापूस उगवण्यासाठी मार्केटमध्ये दाखल करेपर्यंत त्याची मजुरी असेल, त्याची फवारणी असेल, त्याचं बी असेल, त्याची बाकी अजून पाणी भरणं असेल, खुरपणी असेल, वखरणी असेल, नांगरणी असेल, या सर्व जे उत्पादन खर्च आहे हा कमीत कमी 4 पट वाढलेला आहे. आणि आमचं शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आम्ही नेतो, जो 15 वर्षांना जो भाव आहे तोच आहे. जर आत्महत्या रोखायची असेल तर शेतकऱ्याकडे शासनाला विशेष लक्ष द्यावं लागेल. आताच या ठिकाणी काही तरुण फळीनी
काय सुंदर उत्तर दिलं. एखाद्या दिवस या बाबांनी पण छान उत्तर दिलं की आपण नुसतंच कृषी प्रधान म्हणतो, पण शेतकरी मातीत जाईल, शेतकरी संपुष्टात येईल आणि फक्त जगाचा पोशिंदा म्हणण्यात काही अर्थ नाही. जगाचा पोशिंदा म्हणायचा आणि त्याची पूर्ण दुलधान करायची, हे कुठं शोभणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला तर जगवायचं असन, त्याच्या आत्महत्या जर थांबवायच्या असन तर खरोखरच हमी भाव पाहिजे. आणि मी तर शासनाला एक विनंती करतो, आवाहन करतो की आमच्या शेतकऱ्याला फुकट काहीच नका देऊ, फुकट काहीच नका देऊ, परंतु त्यांना आरोग्य असं द्या की आमदार खासदार मंत्र्याचे लेकरं ज्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतात त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या लेकराचं ट्रीटमेंट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे आमदार खासदार मंत्र्याचे लेकरं ज्या शाळेमध्ये शिकतात त्याच शाळेमध्ये आमच्या शेतकऱ्यांचे लेकरं 1 रुपयानं भरता शिकले पाहिजेत. आम्हाला शिक्षण आरोग्य फ्री द्या आणि दर्जेदार द्या, बाकी फुकट काहीच देऊ नका.